आपल्या मुलीला कुणी डिवचलेले, टोमणे मारलेले किंवा नावं ठेवलेली कोणत्याच पालकाला आवडत नाही। आपल्या मुलांना मुद्दाम नावे ठेवणाऱ्या शेजाऱ्यांचा, नातेवाईकांचा जागीच पान उतारा करायलाही काही पालक मागे पुढे पाहत नाही। सध्या अशाच एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय, ज्यामध्ये आपल्या लेकीला नावे ठेवणारे शेजारणीचा मुलीच्या आईने खतरनाक पद्धतीने बदला घेतल्याचं दिसत आहे। ही मुलगी सलग 2 वेळा परीक्षेत नापास झाली होती। यावरून तिला तिचे शेजारी टोमणे मारायचे, टीका करायचे, मात्र तिनं जिद्द न सोडता तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ती पासही झाली। मुलीच्या यशानंतर आईने हटक्या पद्धतीने सेलिब्रेशन करत थेट त्यांच्या घरासमोर जाऊन ढोल बडवून जल्लोष केला। व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व पाहू शकता की मुलीची आई शेजारणीच्या घरासमोर जाऊन मोठमोठ्याने ढोल वाजवताना दिसत आहे। आईच्या कृतीचा मुलीला राग येतोय, ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र आई जोरात ढोल वाजवत शेजारणीला इशारा देत आहे। हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय। व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे। काहींनी मुलीच्या आईचं समर्थन केलंय, तर अनेकांनी चुकीचं कृत्य केलं असल्याचं म्हटलंय। नुकतेच 12वी परीक्षेचे निकाल जाहीर झाले। परीक्षेत काहींना घवघवीत यश मिळाले, तर काहींच्या पदरी अपयश आले। परीक्षेत यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनीही दणक्यात सेलिब्रेशन केले।